सादर प्रणाम करून त्यांचा परिचय करून देते. अतिशय सश्रद्ध आणि भक्तिप्रधान कुटुंबात महाराष्ट्रातील बेलापूर येथे महाराजांचा जन्म झाला. शाळेमध्ये असतानाच त्यांची अध्यात्मशास्त्राशी ओळख झाली आणि त्याचीच गोडीही लागली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वामीजींनी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या तत्वज्ञान विद्यापीठातून फिलॉसॉफी हा विषय घेऊन BA ची डिग्री प्राप्त केली. यानंतर वाराणसी येथे जाऊन वेदमूर्ती विश्वनाथ बेस यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाचार्य ही पदवीही त्यांनी प्राप्त केली. वयाच्या 17व्या वर्षापासूनच आपल्या प्रवचनाद्वारे स्वामीजी लोकजागृती करीत आहेत आणि लोकांना प्रभावितही करीत आहेत. रामायण, महाभारत, योग वशिष्ठ, गीता याबरोबरच समर्थरचित दासबोध यांवर देशात आणि विदेशातही स्वामीजी प्रवचन देत असतात. याशिवाय परमपूज्य डोंगरे महाराजांचे उत्तराधिकारी म्हणूनही गोविंद देवगिरी महाराजांची ओळख आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळेच अध्यात्म आणि राष्ट्रनिष्ठा या दोन्ही गोष्टी महाराजांच्या व्यक्तिमत्वातून प्रकट होतात. स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांच्याकडून 30 एप्रिल 2006 रोजी महाराजांनी गंगेच्या काठी संन्यास दीक्षा प्राप्त केली. स्वामीजींनी स्थापन केलेला वेदव्यास प्रतिष्ठानद्वारे वेद, वेदांगे इत्यादीचे शिक्षण दिले जाते आणि यांचा प्रसारही केला जातो. संपूर्ण देशात या प्रतिष्ठानच्या 22 शाळांद्वारे हे कार्य चालते. गोविंद देवगिरी महाराजांची आजची सर्वात मोठी ओळख म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या अयोध्येत उभे राहत असणाऱ्या राम मंदिरासाठीच्या राम जन्मभूमी न्यासाचे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावे. कार्यक्रम सूर्यनमस्काराच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा आहे. ऐकल्यानंतर किती लोक नमस्कार घालणार आहेत मला ठाऊक नाही, पण आज मला एक असा विचार आला की सूर्यनमस्कारानं स्वास्थ्य किती उत्तम होतं याचा तुमच्या समोर एक आदर्श पुरुष आणून उभा करावा. मी माननीय दादासाहेब जोशी यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपल्याला सांगू इच्छितो त्यांचं वय 93 वर्षाचं आहे आणि 90व्या वाढदिवशी त्यांनी माझ्याकडे 900 नमस्कार सकाळी घालून नंतर नमस्कार करण्याकरता माझ्याकडे दादांचा सत्कार माननीय विनयजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुमच्यापैकी एकालाही त्यांच्याशी हस्तांदोलन करता येणार नाही न किंचाळता. असं आव्हान मी अनेक युवकांना दिलं, कोणालाही ते पेललं नाही आजही. आणि हे सगळं सूर्यनमस्काराचं फलित तुम्हाला मला दाखवायचं होतं. वर्णानां अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुरी रसकल्लोलां विश्वशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनु, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो
माझं कर्तव्य म्हणून विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागानं प्रकाशित केलेलं श्री निखिल कुलकर्णी यांनी लिहिलेलं सूर्योपासना हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झाल्याची मी घोषणा करतो. आजचा दिवस अनेक दृष्टींनी फार एक आगळा वेगळा दिवस आहे. विश्व पर्यावरण दिवस या दृष्टीनं, दुसरं परमपूज्य श्री गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रकाशन संस्था विवेकानंद केंद्र ही स्वामीजींच्या कार्याशी जोडलेली संस्था आहे म्हणून, आणि या ज्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे ते पुस्तक म्हणजे सूर्योपासना. ज्याप्रमाणे सूर्य हा जगाच्या आत्मस्वरूपात असल्याचं आपण आता ऐकलं, त्याप्रमाणे सगळ्या उपासनांच्या केंद्रस्थानी सूर्योपासना असल्यामुळेही या दिवसाचं फार वेगळं महत्व आहे. कुठून बोलावं याचा मी काही विचार केलेला नाही, पण धन्य धन्य हा नरदेव हो, येथील अपूर्वता पहावो असं म्हणत श्री समर्थांनी मानव जीवनाची महती गायली आणि ती पारंपरिक पद्धतीनं इतकी सज्जड पुराव्यांनी आपल्या समोर आलेली आहे. महाभारतात प्रश्न विचारला गेला, जगातली सर्वात महत्वाची गोष्ट कुठली? त्याला उत्तर महाभारतकारांनी दिलंय, न मानुषात श्रेष्ठतर मी किंचित. मानव जन्मापेक्षा माणसापेक्षा श्रेष्ठ या सृष्टीमध्ये अन्य काहीच नाही. आणि हा जो माणूस आहे, हा माणूस तो नंतर काय तो बघू, पण मुळात एक यंत्र आहे. समर्थांची वाक्य मला फार आवडतात. शरीरासारखे यंत्र आणिक नाही असं समर्थांनी म्हटलं. शरीरासारखे यंत्र आणिक नाही असं त्यांचं दालबोधातलं वाक्य आहे. या यंत्राच्या माध्यमातून साध्य काय करायचं आहे? आमच्या पूर्वजांनी आमच्या समोर 4 लक्ष्य, 4 ध्येय उद्दिष्ट ठेवून दिली. धर्मार्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्ती करता हा मानव देह आहे. आणि या पुरुषार्थांच्या पैकी जितके पुरुषार्थ अधिक त्याला संपादन करता येतील तितकी त्या देहाची, त्या जन्माची सार्थकता आहे. हे सगळं करण्याकरता सर्वात महत्वाचा आपला साथी कोणी असेल तर आपलं शरीर. आपल्या जवळचा सर्वात जवळचा मित्र कोण असं मी माझ्या मित्रांना विचारत असतो कधी कधी, आणि ते इकडचं तिकडचं काहीतरी सांगतात. आणि माझं उत्तर नेहमी हे असतं की आपला सर्वात जवळचा आपला मित्र आपलं शरीर हा आहे. या देहाला नीट सांभाळता आलं तर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. आता आपला मित्र आपलं शरीर असं सांगत असताना मी वेगळा आणि शरीर वेगळं हा त्यामध्ये अनुस्यूत वेदांतातला भाग आहे. मी शरीर आहे असं आमच्या कुठल्याही आध्यात्मिक लेखकानं मान्यच केलेलं नाही आहे. म्हणून क्षेत्रज्ञ विभाग, शरीर आणि शारीर अशा प्रकारचा विभाग, शरीर वेगळं मी वेगळा हा भाग आहे. आता त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याकरता काय करावं लागेल हा फार लांबचा पल्ला आहे. पण त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण काय आहोत हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि ते जाणून घेऊन त्याची निगा कशी राखावी हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि या दृष्टीनं जेव्हा आपण आपल्या वाङ्मयाकडे बघतो तेव्हा व्यक्तिमत्व विकासाचा जितका विचार भारतीय ऋषींनी केला असेल तितका विचार जगाच्या पाठीवर अजूनही कोणीही केलेला नाही हे सांगायला मला काहीही प्रत्यय वाटत नाही. व्यक्तिमत्व म्हणजे काय हेच आधी कळलं पाहिजे. आपल्याला व्यक्तिमत्व आपण जे आपल्या आरशात बघतो ते आपलं व्यक्तिमत्व वाटतं. हा अगदी सामान्य विचार झाला. त्यानंतर आपण बोलतो कसे, वागतो कसे याच्यावर नाही व्यक्तिमत्व, सजतो कसे याच्यावर नाही व्यक्तिमत्व वगैरे वगैरे असतात. भारतीयांचा विचार इतका उथळ विचार नाही. भारतीयांनी व्यक्तिमत्वाचा विचार करताना अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश
या 5 आवरणांचा विचार केला. या आवरणांचा विचार जगाच्या पाठीवर अन्य कुणीही केलेला नाही. आता विनयजींनी सांगितलं ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाला कसं कमी लेखलं जातं वगैरे. हा सगळा आतापर्यंतच्या दिल्ली दरबारानं ल्युटियन्सच्या केलेल्या लाडाचा परिणाम आहे. आणि त्यांनी निर्माण केलेल्या इकोसिस्टीमनं ज्या प्रकारे आयुर्वेदाला कमी लेखण्याकरता प्रयत्न केले गेले त्याचा हा परिणाम आहे. खरं म्हणजे मी ॲलोपॅथीची आलोचना निंदा करत नाही, पण ॲलोपॅथीच्या कुठल्या डॉक्टरांनाही मी हिअर ऑल्सो मी एक प्रश्न विचारतो, व्हॉट इज हेल्थ? जस्ट डिफाईन व्हॉट इज हेल्थ. ॲलोपॅथीमध्ये हेल्थचं कुठली डेफिनेशन नाही. मी माझ्या आणखी MBA झालेल्या विद्यार्थ्यांना विचारत असतो, व्हॉट इज ऑफिस, व्हॉट इज अन ऑफिस. लगेच ते मुलं गुगलम शरणम रज. साध्या साध्या गोष्टी आहेत, त्याच्या व्याख्या नाही आहेत. भारतीय विचारकांची वैशिष्ट्यपूर्ण धारणा आहे की लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. कुठल्याही वस्तूची सिद्धी करण्याकरता त्याचं लक्षण काय आणि त्याच्याकरता प्रमाण काय हे आधी ठरलं पाहिजे. ॲलोपॅथीत त्याची व्याख्या, हेल्थ म्हणजे काय व्याख्या नाही. आणि आयुर्वेदामध्ये इतकी सुंदर आणि संपूर्ण व्याख्या आहे. समदोषा समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यभिधीयते. अशा प्रकारची व्याख्या तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषेत कुठल्याही वैद्य ग्रंथात सापडणार नाही. त्यामुळे आयुर्वेदाला जे काही बरे दिवस येऊ शकले नाही याचं कारण आहे ना, मला आता असं बोलू नये खरं म्हणजे, पण आमच्या संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे, 10 कार्टी असली तरी गाढवीला तिला तिची ओझी व्हावीच लागतात, पण एक सिंह छाव्यासारखा असला की त्याच्या भरोशावरती सिंहिणी मात्र विश्राम करू शकते. ज्याची लेकरं अपात्र असतील त्या पूर्वजांची कीर्ती कधी गायली जात नाही. आता कुठे पात्र लेकरं दिल्लीच्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा बरे दिवस येत आहेत. अच्छे दिन सगळ्या गतीनं येत आहेत ते मला सांगायचं आहे. मुळात गोष्ट अशी, या पंचकोशात्मक असलेल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा याचं उत्तर जेव्हा आपण शोधू जाऊ त्याला अनेक उपकरण आहेत. त्या उपकरणामध्ये योगाचं स्थान फार महत्वाचं आहे. व्यायाम आणि योग या दोघांच्या मध्ये अंतर आहे. योगामध्ये मनुष्य जीवनाच्या संपूर्ण विकासाची प्रक्रिया आपल्याला मिळते आणि ती आपल्याला सगळ्या ग्रंथांच्या मधनं मिळते. पातंजल योग दर्शन हा त्यातला शेवटचा ग्रंथ नाही. त्यापेक्षा फार चांगला योग श्रीमद भागवतामध्ये हे लोकांना ठाऊक नाही. भागवतातला योग मी तुम्हाला एका श्लोकात सांगेन. प्राणायामेर देहे दोषान धारणाभिष्ट किल्विषान प्रत्याहारेण संसर्गान ध्याने नायानी स्वरान गुणान. एका श्लोकामध्ये 4 गोष्टी आल्या आणि त्यामध्ये ज्याला नीट प्राणायाम करता येईल त्याला कधीच रोग होणार नाही अशा प्रकारची ग्वाही श्रीमद भागवतकार देतात. एकीकडे त्या प्राणायामाची महती आहे. सगळा योगाभ्यास भगवान पतंजलीने सांगितलेला. आता हा योग हा विषय पण फार मोठा आहे, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं की कुठनं सुरू करू मला कळत नाहीये. तरी पण या योगामध्ये जेव्हा आपल्या माननीय पंतप्रधानांनी हे जाहीर केलं की 21 जून हा विश्व योग दिवस आहे, त्या दिवशी माझं भाषण झालं की 21 जून हा विश्व योग दिवस केवळ नाही तर तो विश्व गीता दिवस ठरणार आहे. याचं कारण खरा योग योगामध्ये केवळ नाहीये, योगाच्या अनेक पैलूंचं सगळ्या पैलूंचं दर्शन देणारा फक्त एकच ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता. आपण हठयोगाला योग म्हटलं आणि आसन प्राणायामाला योग म्हटलं. हा योगाचा फार मोठा संकोच आहे. हे योगाचं 1/8 कंपार्टमेंट आहे. 7 विषय बाजूला राहिलेले आहेत. त्यामुळे आणि या सगळ्या विषयांचा उहापोह आपल्याला मिळतो तो भगवद्गीतेमध्ये मिळतो. आणि त्यामुळे केव्हा ना केव्हा पुढे योग दिवस हा भगवद्गीता दिवस म्हणून साजरा होणार आहे, हे लक्षात ठेवा.
तसं काही करू नका, कारण लगेच सेक्युलर म्हणणारे लोक आरडाओरडा करायला लागतील. पण पुढे ते होणार, ते स्वाभाविकपणे होणार आहे. जेव्हा योग म्हणजे काय याची खरी महती, याचा खरा अभ्यास पाश्चिमात्य लोक करतील आणि पुढल्या पिढ्या करतील, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपण ज्याला योग समजतो आहोत तो योगाचा फक्त एक अष्टमांश भाग आहे. योग याच्यापेक्षा फार पलीकडचा आहे. मुख्य मुद्दा अशा प्रकारचा की या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशांची शुद्धी कशी करायची. मुळात या 5 कोशांच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व आपल्याला उपलब्ध व्हावं ही भारतीयांनी आपल्या जीवनातली सर्वात मोठी अचीवमेंट मानलेली आहे. उपनिषदांनी म्हटलं की तमेवैकं विजार्थ आत्मानं अन्या वाचो विमुंचत. अरे त्या आत्म्याला जाणून घ्या, बाकी बडबड बंद करा. आत्मानं विद्धी. स्वामी विवेकानंदांना उपनिषदांच्या मधल्या ज्या काही पंक्ती फार आवडत होत्या त्यातला आत्मानं विद्धी बलम उपास्व अभिही ही वाक्य आहे. मुळात गोष्ट अशी, त्या आत्मतत्वापर्यंत पोचायचं असेल तर ही सगळी आवरणं, ही सगळी त्याच्यावरती असलेली झाकणं पहिल्यांदा स्वच्छ करावी लागतील, त्याशिवाय ते होणार नाही. आणि मला सांगायचं हे आहे की सर्व प्रकारे ऐहिक जीवन उत्तम जगून या आत्मसिद्धीपर्यंत पोहोचण्याकरता सर्वोत्कृष्ट साधन जर कुठलं असेल तर ते सूर्यनमस्कार हे आहे. हे आहे. आम्हाला आमच्या ऋषींनी आज्ञा केली, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतः समाः एवं त्वयि तेतोस्ति न कर्म लिप्यते. जिजीविषेच्छतः समाः. तुम्हाला 100 वर्ष जगलं पाहिजे. 100 वर्ष जगा असं नाही म्हटलं. 100 वर्ष जगणं हे तुमचं कर्तव्य आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेलं हे यंत्र आपण जर सांभाळलं नाही तर त्याचा दोष कोणाला देणार. आणि म्हणून हे यंत्र नीटपणे सांभाळता आलं पाहिजे आणि ते सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला आपल्या ऋषींनी आपल्यावरती सोपवून बजावून सांगितलेली आहे. आणि जे खरोखर काळजीपूर्वक अशा प्रकारचं जीवन व्यतीत करतात ते कसे दीर्घायुष्यी होतात याची अनेक उदाहरणं मला उभ्या सांगता येतील तुम्हाला. एक गंमत सांगतो. पंडित सातवळेकरांचा 60 वर्ष पूर्ती समारंभ होता आणि त्या 60 पूर्तीला आलेल्या सगळ्या भक्तांनी सांगितलं की पंडितजी शतायू होत, पंडितजी शतायू होत. छान छान भाषणं झाली. अशीच भाषणं करायची असतात. आपण पण तीच करत असतो आणि आपण असंच बोलायचं पण असतं. पण अशा प्रकारची सगळी भाषणं झाल्यानंतर जेव्हा पंडितजी बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी मला शतायू होण्याची शुभकामना दिली. तुम्हाला सर्वांना फार फार धन्यवाद. तुम्ही मला शुभकामना दिली. मी तुम्हाला गॅरंटी देतो मी 100 वर्ष जगणार आहे. 60व्या वर्षी हा माणूस बोलतोय. पुढचं त्यांचं वाक्य असं आहे, मला काळजी ही आहे की माझी शताब्दी साजरी होत असताना तुमच्यापैकी किती जण असणार आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 102 वर्षाचं स्वस्थ जीवन जगून पंडितजी शेवटच्या 1 महिनाभराच्या आजारपणानंतर या जगाचा निरोप घेऊन गेले. आणि त्यांनी कारण सांगितलं होतं, मी तुम्हाला ठाम विश्वासाने एवढ्या करता सांगतोय की मी 100 वर्ष जगणार आहे. मी वैदिक पद्धतीने जीवन जगतो आणि जो वैदिक पद्धतीने जीवन जगेल त्याला 100 वर्ष जीवन मिळणारच असतं. हे त्यांनी ठामपणाने सांगितलं. इतकं ठामपणानं सांगता येणं हे कशाच्या बळावरती होतं? त्यांच्या दैनिक व्यायामामध्ये सूर्यनमस्कार याला अपरिवर्तनीय स्थान. रोज नमस्कार केल्याशिवाय ते किती राहिले नाही. मी केवळ त्यांचं तर मी फक्त वाचलं, मी त्यांना भेटलो नाही. पण सूर्यनमस्काराच्या प्रचाराच्या क्षेत्रामध्ये आणि स्वतःच्या आचाराच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव फार मोठं आहे, PN ओक, त्यांना मी स्वतः भेटलो आणि त्यांनी मला 90 नंतर नमस्कार करून दाखवले आणि मी कसे करायला हवेत ते मला आणखी सांगितलं. मुळात गोष्ट काय आहे, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सक्रिय राहून आपलं जीवन सार्थक करायचं असेल तर त्याच्याकरता बघा व्यायाम पद्धती अनेक आहे.
आसन आहेत, प्राणायाम आहेत, हे पण सगळं आहे. पण सूर्यनमस्कार ही एक अत्यंत वैलक्षण्यपूर्ण गोष्ट अशी आहे की यामध्ये आसन पण आहेत, आसनं पण आहेत, प्राणायामही आहे, याच्यामध्ये उपासनाही आहे आणि व्यायामही आहे. म्हणजे आसनं आहेत, व्यायाम आहे, प्राणायाम आहे आणि उपासना पण आहे. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही आपल्याकडे अन्य साधन उपलब्ध नाही. आणि म्हणून सूर्यनमस्कार ही माझ्या दृष्टीनं आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये प्रचाराकरता फार महत्वाची वाटावी अशा प्रकारची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या या नमस्कारांचा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय या पाचही कोशांना कसा उपयोग होतो हे पटवून देण्यासारखं आहे. आपल्या स्नायूंच्या करता त्याचा उपयोग आहे, आपल्या प्राणशक्ती करता त्याचा उपयोग आहे, आपल्या मनाकरता. कारण सूर्यनमस्कार ही मुळात वंदन साधना आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम. आपल्या नवधा भक्तीमध्ये वंदन भक्ती आहे. नमस्कार ही वंदन भक्ती आहे आणि ती त्या बुद्धीनं केली की आपोआप आपल्या मनाला एक कृतज्ञतेची भावना, एक सात्विकता निर्माण होते. आणि ज्या पद्धतीने नमस्कार होतात त्या पद्धतीने अगदी सरळ मी निखिलजींचे त्यांचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्या वैज्ञानिक पुराव्यांसहित या पुस्तकामध्ये सगळं काही सिद्ध करून ठेवलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नमस्कार घालत असताना आपल्याला आपल्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा दोन ठिकाणी फार जास्त परिणाम होतो माझ्या दृष्टिकोनाप्रमाणे. एक तर मणिपूर चक्रावरती आणि दुसरा मेंदूवरती. आणि मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था झाली की आपोआप ज्ञानशक्ती तल्लख होते आणि त्याचा परिणाम आपल्याला वेदांताच्या अभ्यासातून विज्ञानमय कोशे शुद्ध करण्यामध्ये होतो आणि त्याच्या पलीकडे एक उडी घेता येते समाधीकडे. हे सगळं एका नमस्कारातनं साध्य करता येतं. त्याच्याकरता एक दृष्टिकोन पाहिजे, त्याच्याकरता नियमितता पाहिजे आणि त्याच्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली आपल्या उपासनेवरती श्रद्धा पाहिजे. जर खरोखर अशा पद्धतीनं नमस्कारांचं आपण आचरण उपासना म्हणून करत गेलो तर ते रोज होतं, व्यायाम म्हणून करत गेलो तर ते रोज होत नाही, त्याला सुट्टी घेता येते. उपासनेत सुट्टी नसते. आणि म्हणून अगदी धावपळीच्या सगळ्या कार्यामध्ये सुद्धा उपासना म्हणून म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे संध्यावंदन केलंच पाहिजे त्याप्रमाणे नमस्कार अधिक नाही घालता आले पण दोन तरी घातलेच पाहिजे, पळता पळता तरी. अशा प्रकारची भावना निर्माण होते आणि त्याचं सातत्य टिकतं. आणखी तुम्हाला मला सांगायला हरकत नाही, आज परमपूज्य गुरुजींचा स्मृती दिन आहे. त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याला अभिवादन आपण सगळे करूयाच. पण त्यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला की आत्ता सारख्या प्रवासाच्या सुविधा तेव्हा नव्हत्या आणि अशाही स्थितीमध्ये दरवर्षी संपूर्ण देशाच्या त्यांच्या 2 परिक्रमा होत असत, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते येत असत. अशा प्रकारचा त्यांचा जीवनक्रम. एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं तुमचं घर कुठे आहे? त्यांना रेल्वेचा डबा हेच माझं घर आहे. आणि अशा प्रकारची स्थिती होती. अशाही स्थितीमध्ये ते कसा आपला स्टॅमिना टिकवू शकत होते हा प्रश्न त्यांना एकाने विचारला. गुरुजींनी सांगितलं मी किती धावपळीत असलो तरी रोज 25 सूर्यनमस्कार घातल्याशिवाय मी माझी बाकीची कामं करत नाही. सूर्यनमस्कार हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्याला एक अत्यंत मोठा उपाय आपल्या परंपरेनं दिला, आपल्या संस्कृतीनं दिला. या संस्कृतीचे, या परंपरेचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहे. कशा प्रकारे समर्थांनी या नमस्काराच्या माध्यमातून युवकांना जोडलं, उभं केलं. समर्थांच्या सारखा राष्ट्रगुरू मला दिसत नाही. ज्याप्रमाणे सूर्यनमस्कार म्हटलं की भवानराव पंतप्रतिनिधी आठवतात, सातवळेकरजी आठवतात, त्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामीही आठवतात. त्यांनी सर्वदूर त्याचा प्रचार केला आणि कणखर शरीर कसं ठेवावं हे त्यांनी त्याच्या माध्यमातून शिकवलं. हा धकाधकीचा मामला कैसा झेपे अशक्ताला. आणि म्हणून
त्यांच्या 1100 मठांच्या मध्ये हनुमंताच्या मूर्तीच्या सोबतच 2 गोष्टी अनिवार्यपणे असत. एक तर व्यायामशाळा असे आणि एक ग्रंथालय असे. गावोगावी ग्रंथालय ही चळवळ सरकारनं किती यशस्वी केली मला ठाऊक नाही, पण समर्थांनी ही चळवळ तेव्हा चालवलेली होती. आणि हे सगळं करताना त्यांना सूर्यनमस्काराच्या त्यांच्या केलेल्या व्यायामाचा फार मोठा लाभ झाला असं मला वाटतं. प्रातस्मरणीय स्वामी विवेकानंदांचं जीवन फार लवकर आटोपलं. 39व्या वर्षी ते गेले. त्यांचं जीवन वाचत असताना मला खरोखर असं वाटतं की सगळे व्यायाम प्रकार त्यांनी हाताळलेले होते, सगळी वाहनं ते चालवत होते, सगळी वाद्य ते वाजवत होते, पण त्यांना सूर्यनमस्कारासारखं रसायन प्राप्त झालं नाही, म्हणून त्यांना आपलं आरोग्य नाही टिकवता आलं. या एका नमस्काराच्या व्यायामानं आपणाला जे काही हवं ते मिळेल हा कल्पवृक्ष आहे. त्याचा लाभ प्रत्येकानं घ्यावा. आणि तो लाभ घेत असताना निखिलजींना त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर मी आणखी देऊन टाकतो. मत्स्यावतारापासून आरंभ केला, मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आदी करत बुद्धानंतर पुढे काय, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला. बुद्धापर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही, बुद्धानंतर ज्ञानेश्वर महाराज हेच आहेत, लक्षात ठेवा. दॅट इज द लास्ट पर्सनॅलिटी. मानवी जीवनाचा संपूर्ण सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा आविष्कार आणि त्याच्याकरता संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला एका माऊलींच्या जीवनातनं मिळू शकतं. आणि ते पुण्याच्या इतक्या जवळ आहे. फक्त आपल्याला ते फार जवळ असल्यानंतर त्याचं महत्त्व पटत नसतं. मी भाऊराव आठवले यांच्याकडे जात असे. भाऊराव आठवले यांना जेव्हा रमण महर्षींनी अमृतानुभवाच्या सुरुवातीच्या 5 श्लोकांचं वाचन केलं, त्यांनी त्यांना विचारलं की या संताची समाधी कुठे आहे. त्यांनी सांगितलं की आळंदीला, आमच्या आळंदी कुठे आहे, आमच्या पुण्यापासून 16 मैलावरती आहे. तेव्हा मैलच होते. रमण महर्षींनी अमृतानुभव हा ग्रंथ आपल्या मस्तकावरती ठेवला आणि सांगितलं, असं तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. तुम्ही इथे आलात कशाला, गो अँड सरेंडर देअर ओनली. हे भाऊराव आठवले यांनी मला सांगितलं, ज्यांनी 6 वर्ष रमण महर्षींच्या सोबत घालवली आणि 6 वर्ष जे कृष्णमूर्तींच्या सोबत घालवली, त्यांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे संत श्री ज्ञानेश्वर महाराज हा आधुनिक अवतार आमच्या सर्वांच्या करता जो झाला, शांती आणि क्रांती कशी असावी आणि संपूर्ण वैदिक परंपरा आपल्या कवेत घेऊन सुद्धा तिचा अधिक्षेप न करता भक्तीच्या मार्गाने सगळा जनसागर कसा गोळा करावा याचा आदर्श माऊलींनी आमच्या पुढे ठेवला. आणि त्यामुळे बुद्धावर थांबण्याची आवश्यकता नाही. आपला महाराष्ट्र सगळ्यांच्या पुढे आहे, तुम्ही काळजी करू नका. फक्त दुर्दैवानं आता असं झालेलं आहे की कालपुरुषानं अदलाबदली केलेली आहे. शिवाजी महाराजांची बदली गुजरातमध्ये झाली आणि गांधीजींची बदली महाराष्ट्रात झालेली आहे. अशा प्रकारचं थोडं वातावरण आहे. एरवी महाराष्ट्र हा सर्वांना भारीच आहे. पण आता हे मी का सांगायला हवं, हे एवढ्या करता सांगायला हवं की या सूर्यनमस्काराचा सगळा प्रचार केवळ महाराष्ट्रानं केलेला आहे, महाराष्ट्रातनं सगळीकडे पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे या अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या व्यायाम प्रकाराचा, हा व्यायामही आहे, योगही आहे, प्राणायामही आहे, उपासना आणि या उपासनेचं शिखर जे भक्ती तिथपर्यंत घेऊन जाणारी ही स्थिती आहे, ही प्रक्रिया आहे. या सर्वाचा आरंभ आपण करावा. प्रत्यक्ष उदाहरण मी तुमच्यासमोर आणून तुम्हाला प्रस्तुत करून दाखवलं. फक्त महत्वाची गोष्ट इतकीच असते की या सगळ्या गोष्टी ऐकायच्या नसतात, करायच्या असतात. वर्तले, समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले. समर्थांनी म्हटलं, ज्यांना कळलं. आणि जे एकदा काय झालं, 6 महिन्यापूर्वी माझं रामनामावरती एक व्याख्यान झालं. चिन्मय मिशनच्या वतीनं झालं. ते ऑनलाईन होतं आणि ते व्याख्यान, ते प्रवचन 40 मिनिटाचं एका महिन्यात 1.5 लाख लोकांनी ते ऐकलं. नंतर किती लोकांनी ऐकलं मला ठाऊक नाहीये, पण त्याने एकाला मला येऊन सांगितलं की स्वामीजी 1.5 लाख लोकांनी ते ऐकलं वगैरे. मी म्हटलं तू ऐकलं का? हो, मला आवडलं. सगळं झालं. रामनामाची महत्ता त्यामध्ये सांगितलेली आहे. मी त्याला विचारलं, तू रामनाम घेतोस का? तो रामनामाची महत्ता सगळी त्यानं ऐकली खरी, पण तो रामनामाचा जप एक माळही करत नाहीये.
अशा प्रकारची स्थिती आपली कुणाची होता कामा नये. आपण नमस्कार घालायला लागलं पाहिजे, नमस्कार शिकवले पाहिजे. ज्याप्रमाणे गीता परिवारानं गीता पढे पढाए जीवन में लाए अशा प्रकारचं व्रत अंगीकारलं. त्याप्रमाणे नमस्कार मी घालेन, इतरांना शिकवेन आणि सगळ्यांना नमस्कार घालायला लावेन. यामुळेच आपला भारत समर्थ होणार आहे. लक्षात ठेवा, येणारे दिवस कसे असणार आहेत हे आपल्या ताकदीवरती अवलंबून आहे. आणि ही ताकद आपल्याला उभी करायची असेल तर त्याच्याकरता सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा महामंत्र आहे. प्रत्येकानं तो आचरणात आणावा, त्याचा प्रचार करावा. विवेकानंद केंद्राचं, त्याच्या मराठी प्रकाशन विभागाचं मी या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा फार सुंदर अमूल्य ग्रंथ प्रकाशित केलाय. या ग्रंथामध्ये सूर्यनमस्काराच्या साठी आपल्याला वैज्ञानिक पद्धतीनं ज्या ज्या प्रकारे पटवता येईल त्या सगळ्या पद्धतीने पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो फार सफल झालेला आहे. मी पुन्हा एकदा लेखक आणि प्रकाशकांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या समोर एकच लक्ष असलं पाहिजे, बलसागर भारत होवो, विश्वात शोभून राहावं.